अगं नको काळजी करू, आब्या देणार पैसे वेळेत. मामी त्याची काळजी नाही मला, बँकेनं अभ्याला लोन दिलं की नाही तेच कळना. काय झालं? म्हणून सून म्हणून हवी होतीस तुम्हाला. तुला तुझ्या पैशाची नाही, त्याला बँकेत पैसे मिळाले की नाही ह्याची काळजी आहे. काय हो मामी तुम्ही पण. मी सरांना फोन केला होता, काहीच बोलले नाही. तुम्हाला का माहिती आहे का? हा हा, मला काय कळतंय त्यातलं. पैलवान काही बोलला नाही का? लोन रिजेक्ट केलंय माझं त्या कुत्र्यांनी. तू इकडचा काही विचार कर बसू नको बरं. चल हे लते पार्लर वाली आली, जाय 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 पार्लर करून घे, जाय जाय. इकडचं सगळं सोड ग, आम्ही सगळे आहोत बाकीचे कशी काळजी करायला. लते तोंडावर आलं ग तुझं लग्न, आता टेन्शन नाही घ्यायचं. चेहरा सुकतो मग. दत्त महाराज आहेत ना सगळं ठीक करायला. जाय पळ पळ पळ. चल सुरे काय ग? लतीचं झालं ना की मला सांग, मी येते. आत्याबाई तुम्ही बी? मग काय झालं? विक्या, ए विक्या. काय रे अभ्या? विक्या कुठे? तेच विचारायला आलो मी. अरे तुझ्याकडे तर गेला की तो. कवा गेलता? आता कवातच गेलाय. पैसे नेलते का? आता ते तर द्यायला आला ना तुझ्याकडे तो. नाही ना आलाय. नाही आला? तो फोन लाव बरं त्याला, फोन लाव. कवाचा फोन लावतोय, लागत नाही म्हणून तर घरी आलो ना. अरे नाही तर काय झालं असेल, तो तडक तालुक्याला गेला असेल बघ. उद्या कोर्टामध्ये केस आहे ना आमची. तो वकील लय रागवत होता आम्हाला. उद्या दुपारपर्यंत नक्की येईल तो परत. हा हे अभ्या चल ना, भाकर तुकडा खाऊन घे ना बा. नाही नंतर येतो, जरा घाई आहे. पण आला तर त्याला फोन करायला सांगा. हा चला येतो आई. ते चांगली कोपऱ्यापर्यंत काढा मेहंदी. बघूया चल. झालं का ग बोरिओ? अगं माझा नंबर कधी लावत्या? ए तू इथं बस खाली, काय म्हातारी झाली का? बस बस ये इकडं. ते झाली का तयार? अगं बाई 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 काय सजली नाही का? हो का? बरे दिसते आज. ए अजून लय नट्टापट्टा बाकी आहे तिचा. बघू की. ही काढा, ही छान आहे बघ. थांब टाक. दाजींचा फोन आहे, थांब. हॅलो दाजी, काही करमत नाही की काय लतीशिवाय? हा हो हो सांगते ना मी. हो कळवते. हा हा बापू 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 दाजींचा फोन आला होता. ते ऍडव्हान्स आजच पाहिजे म्हणतात, किमान 2 लाख तरी. अहो आभी येतोय ना पैसे घेऊन. त्यांनी तुम्हाला फोन करायला सांगितले. थांबा. हा नमस्कार जावई बापू, कसे आहात तुम्ही? हा देतो की. हा उद्या सकाळपर्यंत नक्की देतो. वय वय हा या तुम्ही या, आणि जेवायलाच या बरं. हा तोपर्यंत सगळी व्यवस्था झाली असेल. हा हा ठीक आहे ठीक आहे. हा ठेवू का? हा उद्या सकाळी येतात जावई बापू. अभि आला का? हे येतोय येतोय. हा येऊ दे सावकाश सावकाश. आपल्यापाशी उद्या सकाळपर्यंत टाईम आहे. हा चालेल. ए भाऊ अरे पडलं की ते असं काय करायला लागलंय? लते कुठली मेहंदी काढ, कुठली बी. देवा मला बाप
बापूंचे पैसे देता येऊ दे. लतीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे. बापू तू आता काय बी बोलू नको. बापू पण आता आज ना उद्या द्यायचेच आहेत की नाही पैसे आपल्याला. बापू मला ना हे बाय, आनंदाचा प्रसंग आहे की नाही, मग कशाला ताण द्यायचा ना. जा, तू तुझं पार्लर फिरलं काय ते आवर, तिकडलं आम्ही बघून घेऊ सगळं. अगं हबीकडनं पैसे आले की देऊ की त्यांचा ऍडव्हान्स आपण. आपल्याला तरी ठेवून काय करायचे आहे की नाही, त्यांच्या उपयोगी पडतील. जा, आवरतोच. जा. मिनी असा मोर काढू का? वाटवा गोळ काढ की तू. वाटवा गोळ का ग? तसं पण दाजीपर्यंत वाटवा गोळ्यासारखी जागीच असतीस की तू. काय बोलते मी? लतिका कुठे? आता इथंच होती की. मी बघते. बस, मी पण आले. काढ ग, वाटवा गोळ काढ. लती ए लती हाय का? आण इकडं, मी करते. आण इकडं. अगं किती करशील ग तू? जा मी अगं जाय ना, तू मेहंदी काढून घे ना. आण ना. आई पाहुणे आले नाही का? जा तू त्यांच्याकडे लक्ष दे. अगं म्हणूनच म्हणती जाय तू. आण. हात दुखतोय ना तुझा? कशी लाटणार आहेस पोळ्या? चला. अगं सुरीला सांगते ना मी पोळ्या लाटायला. नको, सकाळीच तिनं पाणी भरले. जाय ना ग पोरी तू. आय फक्त 4-5 पोळ्या लाटते, भाजी टाकते आणि मग झालं. ए लते, अगं लग्न आहे ना बाई तुझं. हा मग किती करशील? जाय. आण, जाय. आई नको म्हणलं ना. हा ना वहिनी, ऐकतच नाही बाई पोरगी. सकाळपासून राबते ही. असू दे, त्याला काय होतंय बरं. आता लग्न घर म्हणल्यानंतर थोडी दगदग होणारच. आता मी आहे ना, मी पाहते. तू जाय. नाही नको मम्मी, 4-5 पोळ्या लाटते, भाजी टाकते आणि मग झालं की. अगं पोरी आम्ही आहोत ना. जाय तू मेहंदी काढ. जाय. अगं काढणार आहे. अगं ती खोळंबली ना तिकडे. मग आता कसं गुणाचं. चाल. कोण ठेविले तबकात माझ्या गळ्याची शपथ मेहंदी काढ ग हातावर. ऐक ना बबिते, तू सुरुवात कर, मी आलेच थोड्या वेळात. अगं माझी लहान मुलगी आहे तर मला लवकर जायला लागेल. 5 मिनिटात येते ना मी. अगं तू काढून घेस. मी 3च तास थांबणार. बरं बरं, तुम्ही सुरुवात करा, मी आले लगेच येते. काय अशी लाटणं दे मला. लाटणं कुठे ठेवले? आले लवकर. मग तू सुरुवात करत. पहिलं का आता घबराशील का आता? बस की गप जरा. काय ग हिच्या हातात आहे आपण शोधतोय बघ. आण. झालं. झालं झालं कुठं झालं बघू. कुठं झालं? तिनं केली मेहंदी सुरू. अगं लती, तुझं लग्न आहे, तुझा मान पहिला असतो. स्वतःच्या घरात कसला आलाय ग मानपान. आण, मी करते. लग्नाच्या दिवशी आजारी पडायचंय का ग तुला? आहे ना वहिनी, ऐकतच नाही. काय ऐकत नाही का तू? तुम्ही दोघींनी बाहेर जा. मी एकटी असली ना की सगळी कामं पटापट करते. एकेकाची जेवण उरकून घेऊया. भांडी घासते मी आणि मग निवांत बसेन मी मेहंदी काढायला. ऐकणारच नाहीस तू. लती तुझ्या लग्नात तूच राब बाई. जयश्री अगं ए जयश्री जरा बाहेर येते का? काम आहे. चल वहिनी बघा जरा. आता ए लते किती करशील? सवय आहे मला. तू सासरी गेल्यावर कसं व्हावं बाई आमचं? मामी, आई बापूंकडे लक्ष देशील ना ग? मी नसले ना की त्यांना झेपायचंच नाही. तू सासरी चालली तर मला वाटतंय माझी लेकच चालली आहे सासरी. आधीच सांगून ठेवते तुला, पुढच्या जन्मी माझ्या पोटी यायचं माझी लेक म्हणून. शपथ आहे माझी तुला.
बापू बापू काय रे अभि? जरा बाहेर येता का 2 मिनिटं बोलायचंय. आलो आलो. काय रे अभि? काय झालं? अधूनमधून फोन करत जाई ना मी तुला. व्हिडिओ कॉल करू ना. हा, एवढं आलं असतं तर काय होतं. सासरी जायच्या आधी शिकवेल. हा चालतंय, जा की पण मेहंदी काढायला पाहिजे. पण झालं सगळं. एवढी भाजी झाली ना की सगळ्यांना ताट वाढते. मग माझ्याकडे काहीच काम नसणार ना. हा मग निवांत बसेन की मेहंदी काढायला. होय. बापू पैसे उद्या दिले तर चालतील का? अरे उद्या सकाळपर्यंत द्यायचे आपल्याला, चालेल की? उद्या नक्की देतो. हा, आणि हे पाय, फक्त ऍडव्हान्स पुरते दिलेस ना तरी बी चालते. उरलेले पैसे लग्नाच्या आदल्या दिवशी दे म्हणजे झालं. थँक्यू बापू. अरे थँक्यू कशा बाई? जेवला का तू? नाही ना? अरे तोंड कसं सुकलंय बघ तुझं. चल 2 घास खाऊन घे. नाही आई वाट बघत असेल, जातो. अरे तुझी आई इथंच आहे का? अरे लगीन घर आहे की नाही? मी बी थांबलोय तू यासाठी जेवायचा. चल जेवून घे. अरे पैशाची काळजी नको करू पोरा, पैसे येतील. चल चल जेवून घे. ये ये. चल गा आजी, आधी जेवून घे मग दुसऱ्या हातावर मेहंदी काढायची. अगं सगळ्यांच्या बरोबर बसेल ना. नको, आधी जेवून घे. चल ये, चल बसून घे. ए पोरींनो, तुम्ही बी बसून घ्या. लते, बघितलं का कोण आलंय? आब्या फॉर्मल शर्टामध्ये लय हँडसम दिसतोस बघ. मी काय मदत करू काय? हा ते पोळ्यांचं भांड ठेवले तेवढं घेऊन या बरं. वहिनी तुम्ही बसून घेतलं असतं. तर आपण नंतर बसू ना. वहिनी मला येळ लागणार आहे. आपण दोघी एकत्र बसू, होऊन जाऊ दे सगळ्यांचं. काय लतेच चला ग मेहंदी काढू. आधी जेवून घ्यायचं. नाही नाही घरी जायचंय. काही नाही ग, 5 मिनिटात आधी जेवून घे मग काढू आपण मेहंदी. चल चल चल, ये बस तिकडे. चल. आवडली का काय? मेहंदी? हा चांगली. बघ की ए अनुप केली. म्हणजे पहिलवान थोडं तरी डोकं लावा की. ए म्हणजे काय असेल, ए म्हणजे काय असेल सगळं मी सांगायचं का? अभि चल बस की जेवायला तू पण. दे बस. पाहिलं का माझ्या आब्याला मी मेहंदी दाखवत होते आणि कसं डोळे फाडून फाडून बघत होती ती.
अरे लतीच्या हातची खीर म्हणजे बोट चाटायचे. हे रे नाही मामी राहू दे, तो गोड खात नाही. थोडी मला काय वाटतं सासूचं काहीतरी चाललंय. पैशाचं काहीतरी झोल दिसतोय. एकदा फक्त एकदा मला त्या घरामध्ये कायमच घुसायची संधी मिळते ग. नाही तर थेरडीला घराच्या बाहेर काढली ना तर नाव कमीने सांगणार नाही. बघ म्हणूनच तुला आणायची या घरात मला. आपण मिळून चेसूयात थेरडीला. पण आता काय चाललंय तिचं ते कळू दे ना आधी. लते थांब, वाढ त्याला. आवडली त्याला. वाढू का? आवडली का कोण? खीर खीर. चला आवरलं माझं. बबिते आता काढ माझ्या हातावर मेहंदी. अगं किती उशीर, घरी जायला वेळ होतोय. तुझा नवरा येईपर्यंत काढ. हा चला 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 बोलण्यात काही नको. तू तिथे बस. नवरी मुलगी आहे, तिला जाऊ दे. बस का बबिते, तू बाजूला हो ग. तू बस. हा चला करा करा काम आडवा. नवऱ्याचं नाव काढू ना? नाही नको. नाही नको काय? काढ ग तू. सज्जनरावांमधला एस काढ, मस्त मोठा काढ. बबिता चाल बरं लवकर. आराध्या रडतीये. हो हो अजून अर्धा तास. फार जोर जोरात रडतीये ती. आधीच उशीर झाला. चाल बरं लवकर. अरे असं कसं? मेहंदी तर काढू दे ना तिला. अरे नवरीच्या स्वतःवरची मेहंदी राहिली. अहो आत्याबाई कवा धरणं सांगते मी हिला आवर आवर म्हणून, पण हिची कामच संपना. नाही तर काय. ए तू काढ ग. काढ बरं. बस बस बस. काय नाही तर ठिपके काढ. अगं बबिते आजी म्हणते तशी 5 गोळ्यांची काढ फक्त. लवकर आटोप आणि मग जातो. झालं का? होईल. म्हणजे अजून झालंच नाही. फोन बंद आहे विक्याचा. अरे पण मग घरी जायचं ना. गेलतो नाही येतो तिथं. कुठं गेलं असेल पोरग? काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. त्याची ती कोर्टात केस पण चालली आहे ना. वकील साहेबांनी बोलवलं असेल, तिकडे गेला असेल. अरे पण मग फोन कशाला बंद ठेवायचा? काय पावसा पाण्याचे दिवस आहेत, झालं असेल काहीतरी. उद्या येईल ना तो. येईल. त्याला माहिती आहे ना सगळं. कुठेतरी अडकल्याशिवाय असं नाही करणार तो. म्हणजे फोन आला असता ना तर जरा बोज कमी झालं असतं ना. फोन नाही आला नाही तरी पैसे देणार तो. पाहिजे जिगरी दोस्त आहे ना आपला. जीवाला जीव देणार. येईल तो उद्या. उद्याचीच तारीख आहे ना. उद्या यायचंय सकाळी तो दुर्योधन. कोण दुर्योधन? सज्जन. उद्या सकाळी येणार आहे 2 लाख रुपये घ्यायला. होईल काहीतरी. तू नको टेन्शन घे. विक्या करेल मला फोन. त्याला माहिती आहे ना मी इथं काळजीत आहे ती. उद्या 2 लाख रुपये तरी द्यावे लागतील. बापून सांग 2 लाख रुपये देतो.
आम्ही सांगितलं ना कावाच. काय 2 लाख रुपये देतो असं? हा म्हणजे उद्या देतो असं बोललो त्यांना. अरे फक्त 2 लाख रुपये देतो असं का? आता बापूंनी काही खर्च काढला तर त्यांचा खोळंबा नको ना. हे बबिता, अगं तुझा नवरा आलाय की बाहेर? झालं नाही इथलं? हो हा निघ मग जा. चला येते. हा लते पैसे दिले ना तिचे? नाही. नाही. ए बबिता, थांब थांब, पैसे घेऊन जा तुझे. हो हो येते नंतर. नाही नाही मी लते जा ना, तूच दे ना तुझ्या हाताने. हा, थांब ग. सॉरी सॉरी वहिनी, सॉरी सॉरी. लागल आहे का ग बघू? हे घे. सॉरी वहिनी. लागलं का ग पुढे तुला? मग काय? अरे सॉरी. तुडवूनच गेले की तुमची पोरगी आमच्या बहिणीला. समजून घ्या जरा. थँक्यू. आणि लग्नाला नक्की यायचं. हो हो. काय गलत ते तुझ्या हातावरला एस पुसला गेला काय? अभि हाताला काय लागले? मेहंदी ही बघ, ही बघ. अगं बाई रंगली बघ एवढी. आता काही जायची नाही होती. मेहंदी आहे का बायको? जाता जात नाही जे. सुंदरा मनामध्ये भरली, सुंदरा मनामध्ये भरली, सुंदरा मनामध्ये भरली. भेटला का नाही तुला? नाही नाही. काय फोन बिन तरी आलता का त्याचा? नाही आई नाही आला, पण मी कवाचा ट्राय करतो त्याला, नाही लागत आहे. काय आखरी ते बाई. पण हे आता पोचला पोचला फोन करणार होता ना तो. ते पोरका बिना लई लई घोरला होता माझ्या जीवाला. हे बघा तुम्ही काळजी करू नका आई. असेल काहीतरी झालं असेल, फोन बंद पडला असेल. तुला ठाव आहे ना? अरे 1 मिनिट फोन बंद होऊ देत नाही तो. तर आता मला लई काळजी वाटायला लागली त्याची. एक मला सांगा, तुमच्याकडे त्या वकिलांचा नंबर आहे का? मग काय तर द्या बरं. हे बघ याच्यामध्ये ते बघ.
आहे का? हा 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 हा. काय म्हणताय? हे उचलत नाही दादा. आता राध्या बघा तुम्ही काळजी करू नका आई. काहीतरी झालं असेल तो करेल ना फोन. हा असा कुठं जाईल तो? तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला सोडायला येतो घरी. थांबा. हा चल. कुठे गेली आब्याची बाई? म्हणजे आब्या घरात नाही? जातो काय करतो? एवढं राज्याला कुठं बाहेर जायचं आणि काय? हे आब्या, कुठे गेला होता बाबा तू? विक्या भेटला? म्हणजे त्याच्या आईला तरी माहित नाही? माहिती त्यांना. कुठं गेलं म्हणायचं पोरग? आता रे येईल. अरे पण तवरला तिचे पाहुणे थोडेच थांबणार आहेत. नाही होणार खोळंबा त्यांचा. मग कुठून आणणार आहेस तू पैसे? अगं बघतो ना, करतो ना काहीतरी व्यवस्था. अरे आब्या, माझ्यावर कशा काही रागवायला लागलं तू? तू घरात जा, मी येतो. हे बाब्या, काही पण कर पण यांना कळू देऊ नको, नाहीतर अख्खं घर डोक्यावर घेतील आणि आपल्या दोघांची बी वरात निघल. काय बी करून लतीच्या पाहुण्यांच्या हातावर 2 लाख रुपये ठेवायला पाहिजेत. त्यानंतर वेळ भेटेल आपल्याला. आणि मग तोवर विक्या कुठे आहे, काय आहे ते बी कळ. मला एकदा विक्या भेटूच दे, मग पाय तू मी काय करते ते. चल चल बघू आपण काय करायचं ते. नाही तू जा, मी येतो. आहे शब्द देतो मी, उद्या लतीच्या पाहुण्यांच्या हातात पैसे ठेवीनच मी. तुझ्या हातावर मेहंदी काढायचीच राहून गेली ग पोरी. कुठं काढली ना? याची मला आवडली. हाय त्यात समाधान मानायची सवयच आहे तुला. पण तुला कधीच तुझ्या मनासारखं काहीच मिळालं नाही. जे वाट्याला येतं ते गोड मानून घेतेस तू. एवढी हसतीस तर कधी कधी तुझ्या डोळ्यातल्या पाण्याचा अर्थच लागत नाही. अगं आहे, मी खुश आहे. मला काही कळत नाही, सगळं कळतं मला. तुझ्या बापूंच्या सुखासाठीच करते ना सगळं. त्याला काय झालं? नको ग एवढी शहाण्यासारखी वागू. आई म्हणून लयच लहान झाल्यासारखं वाटतं मला. असं का बोलते तू? लती तोंडावर आलं ग लग्न म्हणून म्हणते. आता डोळ्यात पाणी नको. तुला सगळं ठीक वाटतंय ना पोरी? हा विचार करण्याची ही वेळ नाही ना. चला झोपाया जाऊया, उद्या सकाळी लवकर उठायचंय ना. चल 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 चल. झालं का सगळं?
मग बायकांच्या मेहंद्या झाल्या लतिकाच्या अहो मी मेहंदीचं म्हणत नाहीये, पैशाचं म्हणतोय. झालंच असेल. असल असल काय अर्थ आहे? हा म्हणजे मी विचारलं नाही ना. अहो विचारा, नेहमी पाठीची घालताना त्याला. मग ही विचारायची जबाबदारी बी तुमचीच आहे. थोरल्याने गावात तोंड दाखवायची चोरी करून ठेवली. रात्रंदिवस येऊन हिंडत असतं गावभर नुसतं. आता या धाकट्यानं गावात मान खाली घालायला लावू नये म्हणजे झालं. असं काय नाही होणार हो. तुम्ही त्याची वकिली करायचं बंद करा भाऊ आधी. हो तसं नाही, पण आब्याला माहित आहे की पैसे देणं किती गरजेचं आहे ते. या बघा, पहिला आणि शेवटचं सांगतोय, जर का बापूंला पैसे वेळेत नाही गेले तर गाठ माझ्याशी म्हणावं. हॅलो. बायको बायको झोपली की काय तू? आता झोपली असती तर तुमचा फोन कसा उचलला असता? मिस यू. झोपच नाही येत बघ. तुझा फोटो येण्यासारखा बघत असतो दिवस रात्र. कधी एकदा लग्न होते असं झालंय मला. उद्या येतोय आम्ही. झाली का सगळी पैशाची तयारी? अरे तुझ्या बँकेत विचारा तुझ्या ट्रान्सफरच्या बाबतीत. हो. हा, लग्नानंतर नोकरी करायला पाहिजे तू. हो. आय लव्ह यू. तू पण म्हण ना. नाही मला नाही जमत. लाजते का तू? मग मी व्हिडिओ कॉल करतो तुला. नाही नको. नाही मला तुला आत्ताच्या आत्ता बघायचंय. अहो ताई शेजारीच आहे, मी नाही बोलू शकणार. अगं मग हळू आवाजात बोल ना. अहो ताई तर बाजूला झोपली आहे, नाही नाही बोलू शकणार. मग बाहेर येतो. कुठे जाते विचारलं तर काय सांगू मी? नाही हो, नाही नाही जमणार. सांगायचं तिला नवऱ्याशी बोलायला चालले. आपल्याला काही कोणाच्या बापाची भीती आहे का? मी करतो तुला व्हिडिओ कॉल, उचल तू. नाही नको नको, उद्या उद्या भेटू ना आपण. भेटून तरी काय उपयोग आहे? हातात हात तरी पकडतेस का तू? बायकोच ना माझी, लग्न होणार आहे ना आपलं. हे बघ नवरा आहे मी तुझा, माझं सगळं ऐकायचं. माझं प्रेम आहे ना तुझ्यावर. मला ना तुझ्याशिवाय काही दुसरं सुचतच नाही. खरंच सांगतोय. हा माझी राणी आहे तू, माझी शोधू मोनू टोनू आहे तू. आपण उद्या भेटून बोलू. ठीक आहे. पैशांची तयारी ठेव म्हणा तुझ्या बापूंना. मला त्या गाडीवाल्याला कपडेवाल्याला पैसे द्यायचे. लव यू शोधू मोनू टोनू. ए लट्टू, मी तुझ्या स्वप्नात येणार आहे. तुझी छेड काढणार आहे. देशील ना मला एंट्री? शोधू मोनू. हे
अहो लागतंय काय मोठीच तर पडली दे की उचलून. वहिनींना सांग ना. तुमच्या वहिनी कवाच्या झोपल्या. फिट्टे 36, 24, 36 केवड्यासारखा गोरा रंग, चाफेकळी सारखं नाक, मासोळी वाणी डोळे आणि डाळिंबासारखे वट. स्माइल केल्यावरती दीपिका पण फेल होती. आणि डोकं डोकं म्हणजे बुलेट ट्रेन पेक्षा बी फास्ट चालतंय. कोणाबद्दल बोलते तू? अप्सरेबद्दल, नाशिक बद्दल. ठीक आहे तुझ्या समोरच तर उभी आहे, दिसत नाही वय तुला. व्यायाम भी करते. अजून काय हवे तुला? कशात? तुझ्या वाहणाऱ्या बायकोत. हे पैलवान, अरे तुझ्या वाहणाऱ्या बायकोची ओढणी तू नाही उचलणार तर मग कोण उचलणार सांग ना. मी देणार ना, मी हाय की इकडं. मी उचलणार बी, लपेटून बी देणार आहे. असं अंगाशी. कशाला काढायची ती एवढी मेहंदी? हा लग्न आहे वय तुझं? कोपऱ्यापर्यंत मेहंदी काढून मिरवायला आवडते मला. अजून काय हवंय? काय नाही. नाही ना, जाय झोप जाय. तर नेटाठ्या पोरीने रात्रीच्या वेळेला परक्यांच्या घरात असं हिंडू फिरू नये, बरं नसतं इथे. जाय झोप जाय. जाय इथून असं जायचं. जाय. अभ्या ही आवडती का तुला? आहे. वर जा, उशीर झाला बाबा. पिक्याचा फोन लागला? नाही, उद्या वकिलाशी बोलतो, त्याच्या सगळंच क्लिअर होईल. जाय झोप जाय, उशीर झाला लेकरा. लोकांचं नाही, माझ्या स्वतःच्या बहिणीचं घर आहे म्हणा. तुझी सासू मला पाण्यात बघती. बघू दे ग. हे बघ, एवढ्या मोठ्या इस्टेटीची मालकीण व्हायचं असेल ना तर थोडस नमतं घ्यावंच लागतं. एवढं 45 एकराचं वावर आहे, एवढं मोठं घर आहे, शेतावर 8 बैल, 6 म्हशी, 4 गाई. एवढं सगळं असताना आपण दोघींनी वाटून घेतलं तर कसं आयुष्यभर सुखात राज्य करू बहिणी बहिणी. ते सगळं ठीक आहे, पण तुझ्या सासूचं काय करायचं ग? सासूचा गोड बोलून गळा कापायचा. म्हणजे आता तुला या घरात यावंच लागतंय, काही ऑप्शन नाही तुझ्याकडे, कळतंय का? बाजूची डब्बी बघितली का, ती गडगड गडगड बोलती तिच्याशी. तसं बोल की तू जरा सासूशी माझ्या. आणि मग काय, एकदा का लग्न झालं का बस सासूच्या डोक्यावर वाट मिऱ्या. अभ्या पैसे देतो म्हणलाय आणि त्याचा शब्द पाहतो तो. आता बापूंना टेन्शन आलंय त्याचं, दिसतंय त्यांच्या डोळ्यात. बोलणार नाही ते कोणालाच. बोलायला हवं होतं का मी बापूंशी? नाही नाही, नको. त्यांचं टेन्शन वाढलं असतं. लतीला कल्पना दिली असती तर काही नाही करू शकणार. तशी बी आता बोलण्याची वेळ गेली निघून. आम्हाला सांगू का मी सगळं एकत्रच देऊन टाक म्हणून? नाही म्हणजे तुकडे तुकड्यात नको. बोलू का अभ्याशी? सांगू का त्याला? त्याला माहित नाही. त्याला वाटत असेल की देऊ की, लग्नाच्या आधी द्यायची बोली झाली.
म्हणून निवांत असल. उद्या जीवाचं रान करन आणि ऍडव्हान्सचे पैसे जमा करन मी. काही झालं तरी लतीच्या हातावरची मेहंदी नाही पुसू देणार. माझ्या चुकीची शिक्षा तिला नाही भोगू देणार. पण बापूंना झोप लागत नाही. पाहुणे ते सारखे पैसे पैसे करतायत. सांगू का अभ्याला की उद्याची वाट बघू? म्हणाला उद्या देतो तर देईलच, तो देणारच. तेवढा ओळखते मी त्याला. लतीचं लग्न. हॅलो, ॲडव्होकेट मदाळे बोलतोय. मी अभिमन्यू बोलतोय सर, विकासचा मित्र. कुठं आहे विकास? म्हणजे तिकडे नाही आहे का? मी त्यासाठीच फोन केलता. तारीख आहे आज. काल येणार होता ना तो, अजून आला नाही. फोन केला तर फोन उचलत नाही. मेसेज केला त्यालाही उत्तर नाही. आज जज साहेबांसमोर सुनावणी होणार आहे. वाट पाहतोय म्हणा मी. लगेच पोचा असा निरोप द्या त्यांना. हां हो. अगं लते, आवरण पटकन. जावई बापू येतील ना. तू अशा अवतारात नको दिसू त्यांना बरं. अगं एवढ्या सकाळी कशाला येईल तो? येईल दुपारपर्यंत. तरी बी आत्याबाई नवी नवरी आहे ना ती. झालं गाय, झालं झालं आता चल. लते, तुझी मेहंदी रंगली का ग? बघू बरं. तेच बघायला आलोय, रंगली की नाही. जावई बापू बोलले का? आवाज नाही आला, डायरेक्ट जावई बापूच आला. अगं बाया, एवढ्या सकाळी? त्याचं काय झालं, सासरे भाऊंनी मला दुपारच्या जेवणाचं निमंत्रण दिलं होतं. म्हटलं चला सकाळचा चहा, नाश्ता आणि दुपारचं जेवण सगळे एकत्रच घेऊ. आत्याबाई, माझ्या नवऱ्याचं बघा ना माझ्यावरती किती प्रेम येते. नवरा हाय तुला? बनवरा बघा ना किती रंगली माझी मेहंदी. तुमची बघू. बाबू, आपल्यालाच रोमॅन्टिक दिसतंय. तुला काय करायचंय? माझ्यासारखंच तुमची बी मेहंदी रंगली ना, म्हणून म्हणलं. एक ते लाडे लाडे बोलणं बंद कर आणि आज जाय तुझ्या दिदीला सांग नाश्ता बनवायला. ते बघ काय, माझं डोकं आधीच बनलंय. ते आता लतीकडचे पाहुणे यायच्या. जाय ना तू, राह इकडच. काय झालं ग? तुझ्या सासूचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत होती आणि मला खावाटच बोलती ती. जाऊ दे, ती एकदा लगीन करून ये इकडं, मग बघ पण दोघी मिळून सरळ करू ना तिला. जा आधी तुझ्या सासूसाठी नाश्ता बनव, भूक लागली तिला. तुझ्या नाही, आपल्या म्हणायचं, कळलं ना? चल आता बडबड कमी, काम जास्त. नाही, मला घरकामांचा लई कंटाळा येतो, मी नाही करणार. अगं काम करायचं नसतं काही, थोडंसंच करायचं ना. असं सोंग आणायचं का लई केलंय. चल दाखवते तुला, चल चल आपल्या सासूला नाश्ता देऊया. चल बाहेर लवकर. तू जा, मी आलेच. ये. दिदे, माझ्या मेहंदीमध्ये ये आणि के कसं रंगलाय बघ ना. आब्याचा ये आणि कामिनीचा के. नुसतं मेहंदीमध्येच नाही, आयुष्यात पण रंगू दे जरा तो. रंगालच लवकर. धर, हे जाऊन जरा थेरडीला देऊन ये. नाही बाई, मी नाही जाऊन घेणार. तोंडामध्ये करू कारलं घातल्यासारखं माझ्याशी वाकडं तोंड करून बोलत असते ती. मी नाही जाणार तिकडं. अगं म्हणूनच सांगते, जरा गोड शिरा नेऊन दे आणि गोड गोड बोल तिच्याशी. ही असली घरकामं करायचं डिपार्टमेंट माझं नाहीचे मूळ. त्यासाठी माझा जन्मच नाही झालाय ना. हे डिपार्टमेंट तुझे. यू गो प्लीज. अगं माझी आई, तुझे भाऊजी उठतील आता, त्यांच्या नाश्त्याचं बघावं लागत की नाही मला. तुला माहिती आहे ना, सकाळी उठल्या उठल्या बॉम्ब सुरू करतात ते.
भुका लागलेल्या असतात, रातच्याला काही खात नाहीत, काही नाही, घासतात आणि तशाच झोपतात. आता माझ्या आब्याला नेऊन द्यायचं असेल शिरा तर सांग बाई, त्याच्यासाठी जाईन मी तिकडं. तुझ्या भाऊजींना तरी नेऊन देते का? नाही बाई, तोंडाला नाही वास येतो त्यांच्या दारूचा. तोंडाजवळ कशाला जायचंय तुला एवढं? यू गो. काय चहा नाश्ता मिळेल का आज? देते ना. उठल्या उठल्या उगा भूक भूक करू नका बरं. अरे वा, आज शिरा. तोंड मीन धुवायचं का नाही, तसंच खायला बसायचंय. सकाळी लवकर उठून आंघोळ करून आलोय. हा गो बाई, काय सूर्य पश्चिमेला उगवला वाटतं. दुकानं बंद होती आज. लवकर उठलो तरी टोमणे आणि उशिरा उठलो तरी टोमणे. पाणी देतच की मरू असं ठसका लागून. जिजू मी देते घ्या. जिजू कसं झालंय शिरा? तू केलंय? मीच केलं. मस्त बदाम पिस्ते घालून केलं. कसं झालंय? तरीच दीदीने शिकवलंय. छान. झालं का नाही अजून? झालं झालं बाबा. आव तुम्ही अभिला फोन करा ना जरा. कशाला? ते देतो म्हणालाय ना. अहो ते सारखं सारखं विचारताय ना. देऊ देऊ, जाताना देऊ त्यांना. अहो तसं नाही, दोनदा विचारून झालं त्यांचं आतापर्यंत. मी बोलतो त्यांच्याशी. अभि एकदा देतो म्हणालाय ना, तो देणार म्हणजे देणार. उगाच देणे करायसारखं त्याच्या मागं नको लागाय. हो पण तुम्ही ते पोह्याचं बघा आणि आल्याचा फक्कड चहा टाका. लती, तू तरी करते का फोन अभ्याला? बापूनी म्हणलं ना अभ्या देणार म्हणजे देणार. आणि तसं बी सज्जनराव आत्ताच आले, जाताना बघू. बर तू जाय, मी चहा ठेवते. नाही नको, मी जाऊन पोहे देते मग येऊन चहा ठेवते. अगं तू थांब तिथं, जावई बापूंशी बोल. काय बोलू? एक तर ते पैशांचं बोलतात, नाहीतर काय? नाही काय नाही, हे मी पोहे देऊन येते मग चहा ठेवते. तू चल. हा नाही ठीक आहे, आला तर मला कॉन्टॅक्ट करायला सांगा. नाही म्हणतायत नाही आई. अजून कोणी आहे का तुमचं नातेवाईक मित्र कोणीतरी? आता समजास तर तूच तर फोन केले की. बघा ना अजून कोणीतरी आठवून बघा, कोणी राहिलं असेल. नाही रे, त्याच्या चुलत्याने तर काही दगा फटका केला नसेल ना त्याला. आई एक काम करू, चला आपण पोलिसात जाऊ. चला. अरे पण त्याचा मामा म्हणतोय की आजच्या दिवस वाट बघू, कुठं गेला असेल तर येईल तो, नाही तर म्हणे मग उद्या जाऊ पोलिसात. बरं ठीक आहे, तसं करू आपण. पण अभ्या, अरे तुझे पैसे होते ना त्याच्याकडे. हे बघा, तो भेटला की मिळतील मला पैसे. हा वय वय. अरे बा, पोलीस? हो ना, स्वतःच्या कानाने ऐकलं. अरे मग प्रकरण अंगाची येईल ना, तो पोलिसात गेला तर. मी काय म्हणतो शेठ, पण ते विकायला सोडून देऊ? नाही विकायला असतंच नाही, सोडायला पाहिजे. आता करेक्ट टाइम नाही. हो पण ते पोलीस, ते बघून घेऊ काहीतरी. म्हणजे ना ताप इमेला पाहिजे, काठी नाही तुटली पाहिजे. म्हणजे नक्की करायचं काय? ते विक्याचा फोन कुठे?
जावे बापू घ्या की अजून. नाही नको, 3 प्लेटी खाल्ल्यात पोहे, 3 प्लेटी पोहे खाल्लेत. ए बघू बघू बायको, बघू मेहंदी, बघू मेहंदी बघू. ए अशी कशी काढली मेहंदी? अहो नवरीची मेहंदी कशी डिझाईन वाली पाहिजे असते. अहो ते झालं असं की माझं नाव कुठे आहे? तुमच्या नावातला एस काढला होता पण पुसला गेला. तुमची पोरगी धांदरट आहे बुवा. नाही जावे बापू, नाही तसं नाही, म्हणजे आमच्याकडनं चुकी झाली. जावई बापू, आपण मेहंदीवालीला परत बोलवू आणि परत काढून घेऊ ना, त्याला काय होतंय? अहो माझ्या आईला कळलं ना तर ती माझ्या कानाखाली मेहंदी काढल. हा ना, असं काय म्हणलंय? दाजी आपण काढून घेऊ ना परत. हवं तर हातावर आहे ना, त्यातच काहीतरी भारी काढू. आणि माझं नाव ते बी काढू की. पैशाची झाली का व्यवस्था? हो हा मग आणा. देतो ना, निघताना देतो. अहो माझ्या पप्पांना फोन करावा लागल मला, मिळालेत म्हणून. जर मिळालेच नाही तर पप्पांना फोन कसा करणार मिळालेत म्हणून? नाही करतो मी, व्यवस्था करतो. केली पाहिजे, करा. काय झालं का बोलणं विक्याशी? अरे पैसे घेऊन पळून मिळून तर नाही ना गेला तो? नाही रे, असं नाही ना करणार तो. मला एक कळत नाही, तू त्याच्या हातात कशा पाय दिले 20 लाख? त्यापेक्षा तूच नेऊन दिली असते तर बरं नसतं का झालं? हंबीराव त्याच्या ओळखीचे आहेत ना. आता ओळख बघ की तिला पडली ते. आणि त्या विक्याला काय डोकं बिकं आहे की नाही? रे बापूंचे पैसे त्याला तिच्या लग्नाच्या आधी द्याया पाहिजे. सगळं माहिती आहे त्याला. मी सांगतोय तुला, तो नाही करणार असं. काहीतरी अडचणीत असणार आहे तो. मी जाणार आहे पोलिसांमध्ये. हा ते जाय तू, पण आधी शेजाऱ्यांचा प्रश्न सोडव. तो दुर्योधन येऊन बसलाय त्यांच्या डोसक्यावर. तो दुपारी येणार होता ना? हा पैशाला हाप आपलेला आहे रे. पैसे दिसले नाहीत ना तर बापूंचं. नाही नाही नाही, तू नको काळजी करू, मी करतो काहीतरी. हो का? काय करणार आहेस? कुठून आणणार आहेस एवढे पैसे? बघतो, मग आहेत थोडे सेव्हिंगचे ते काढून टाकतो. 20 लाख आहे. 2 लाखाची नळ आहे ना आज. बाकीचे त्याचा विचार करायला आहेत ना 2 दिवस. करू ना व्यवस्था. आजची वेळ मारून नेली पाहिजे, तोपर्यंत विक्याचाही ठाव ठिकाणा कळल. अरे अभ्या, एवढा वेळ नाही बाबा आपल्या हातात. तो दुर्योधन येऊन बसलाय डोसक्यावर. नाही म्हणजे तू म्हणतोयस ते पण खरंच आहे. 18 लाखाचं काय करायचं त्याचा विचार करायला आहेत ना 2 दिवस. ये ये. चहा घेणार का? नाही नको. हे दागिने गहाण टाक आणि बापूंचे पैसे देऊन टाक. नाही नाही, आपण कळलं तर राडा होईल फुकटचा. अरे कसं कळेल? हे तुझ्या तरी माझ्यात आहे ना. विक्याकडून पैसे आले की आण सोडवून. नको, तू घे बरे. आते मी काढतो विक्याला शोधून. जगाच्या पाठीवर कुठेही असेल ना तरी शोधतो त्याला. 2 दिवसावर आलंय लग्न, काय गडबड व्हायला नको. विक्या आणि पैसे दोन्ही परत आणल मी. जरा थांब ग, तुला फोन करते परत. हेमा, आभ्या कुठे ग? काय झालं? तुम्ही अशा भूत माग लागल्या काय पळत आल्या?
अगं जरा घाईचं काम आहे त्याच्याकडं. नाही ते तर बाहेर गेलेत ना. पण कुठं गेलाय पण काय माहिती. आणि वहिनी वहिनी त्या आंघोळीला गेलेत ना. आंघोळीला गेल्या का? बरं आलं ना का लगेच पाठवून देशील? हा मी लगेच पाठव. दाजी अरे बाप रे. मस्त. दाखवता का कॅश? नाही म्हणजे सावकाश द्या, मी निघता ना. पप्पांना सांगावं लागेल ना. हा येते. कुठून? प्रेस मधून छापायला दिली का काय? नाही तसं नाही. माझ्याकडे यायची अजून. नाही आलीच पाहिजे. हा म्हणजे काय नक्की आहे ना? हो येतील पैसे. आई त्यासाठीच गेली. आलीच पाहिजे. नाही बस्त्याची मंडपाचे पैसे द्यायचेत ना, त्यांनी क्रेडिटवर दिलंय ना. वेळेवर जर देणी दिली नाही ना तर पप्पा वैतागतील. एकदम डेंजर आहेत ते. तुम्ही नका काळजी करू, मी करतो व्यवस्था. नाही कराच. निदान आज तरी हात हलवत पाठवू नका मला. पप्पांना कळलं ना तर माझ्या तोंडाला फेस काढतील. सर बॅलन्स चेक करायचा होता. अकाउंट नंबर 1,89,000. ठीक आहे सर, पेन मिळेल? हां सर. थँक्यू सर. वेलकम. बोल. काही नाही, फक्त 11,000 हवेत. बस एवढेच? आणि बाकीचे पैसे? बाकीचे झालेत मॅनेज. दत्त महाराजच पावले बाई. मी बघते हा पैशाचा. हा ए, आणि फक्त आपणा काही कळू देऊ नको. अरे नाही रे, तू ये, मी बघते त्यावर पैशाचं. हा हा ठेवू का? हा. महाराज अशीच कृपा असू दे बाई. नेमके आज नाहीत खिशामध्ये, नाही तर इतर वेळेला असतं. दत्त महाराज माफी करा. आओ तेलला 3 दिलेले पैसे असतील ना तुमच्याकडे? खर्च झाले ना ऍडव्हान्स मध्ये. मांडववाल्याला, त्यानंतर त्या केटररला आणि सोनाराला. दागिन्यामध्येच ₹1,00,000 गेले. सगळे कशाला द्यायचे बरं? म्हणजे काय, आता दागिने सगळे घेतले म्हणल्यावर पैसे नको आहे सगळे द्या. अहो पण आता काय करायचं? हे 10,000. 10,000 काय होईल आता? आणि हे 40. सकाळीच 2 महिन्याचा पगार काढला होता. हा म्हणजे 50,000 झाले. नाही नाही, अभि येईल. हो तो हे तर देऊ.
बापू आता हे जरा अति होतंय. आपण बोललो होतो ना त्यांना. पण ते घेणेकरी नाही. असेल मागच्या जन्मीचा. बापू तुम्हाला तरी पटतंय का हे सगळं? हे पाहिलं ते लगीन तोंडावर आले की तू आता खुसपट काढू नको. बापू ही वृत्ती अशी. हे बघ चूक आपली आहे. आपण शब्द दिला होता की नाही आणि आपण तो मोडतोय. शब्द पैसे दुपारी देण्याचा होता. मग आता सकाळी आले म्हणून काय परत धाडून देऊ का त्यांना? नाही मला तसं नव्हतं म्हणायचं. हे पाय तू लहान आहेस. तू यामध्ये पडू नको. आणि आधी पैसे देणार म्हणजे देणार. आणि मी आहे ना जीवन. मी पाहून घेईन सगळं. तुम्ही ते स्वयंपाकाचं वगैरे बघा.